पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी। हा 30वा श्लोक आहे। सात्विक बुद्धी कशी आहे हे सांगताना ज्या बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुण आहे आणि त्या सत्वगुणामुळं त्या बुद्धीच्या ठिकाणी कर्ममार्ग कोणता आणि मोक्षमार्ग कोणता हेही कळतं। कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, जन्ममरणाचं भय काय आणि जन्ममरणातून निघालेलं जे असतं त्याला अभय काय, कर्तृत्व भोक्तृत्व ह्याही दोन्ही गोष्टी आणि बंध आणि मोक्ष असे जे काही आहेत त्या दोन्ही रस्ते ज्या बुद्धीच्या ठिकाणी परिपूर्ण विवेकानं समजतात, कोणत्या बाजूचा कोणत्या रस्त्याचा आपण विचार करावा अशी ती बुद्धी आहे, म्हणून तिला सात्विक बुद्धी असं म्हणतात। म्हणोनी अधिकारे मानिले जे विधीचे निओघे आले ते एकची येथ भले नित्यकर्म। आता त्या बुद्धीच्या ठिकाणी जे जे काही अधिकारानं कर्म आलेलं असतं, ज्याचा त्याचा काय आहे अधिकार वेगवेगळा आहे आणि त्याच्या प्रकारे त्याला कर्म येतं। मग त्या कर्मामध्ये जे विहित कर्म म्हणून आपल्या पुढं आलेलं आहे तेच करायचं की ते केलं असता, ते कर्म केलं असता आपल्या ठिकाणी काय आहे की जे काही आपलं आचरण होईल त्याच्यापासून योग्य ते फल प्राप्त होईल आणि ते करण्याकरताच तो सतत काय करतो की आपल्या आचरणाकडं योग्य कसं होईल ह्याचा विचार करतो। तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ सेविजे तहाने। तेव्हा तेच कर्म करत असताना त्याला कोणतं फळ आहे तर आत्मप्राप्ती हे फळ। म्हणून तिकडं लक्ष ठेवायचं, त्याच फळावर लक्ष ठेवून तो हे जे काही अधिकारानुरूप आलेलं कर्म आहे, विहित कर्म आहे, विधीने प्राप्त झालेलं कर्म आहे तेच करतो आणि काय मिळावं तर आत्मप्राप्ती मिळावी। जसा तहानेलेल्या माणसाला एखादा खूप तहानेला दर म्हणले दूध पे एक तांब्याभर, काय त्यांनी तहान जात नाही, किती जरी दूध असलं तरी नाही, त्याला पाणीच प्यावं लागतं। म्हणजे तहानेल्याला जशी पाण्याचीच आशा असते तसा हा सात्विक आत्मप्राप्तीचीच आशा करत असतो। येतुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करोनी दे सुगम मोक्षसिद्धी। अशा प्रकारे नित्यकर्म करत असताना बुद्धीच्या ठिकाणी योग्य मार्ग प्राप्त झालेलाच मार्ग धारण केलेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आता परत जन्माला यायचं भय राहिलं नाही आणि कोणत्या प्रकारची जी काय असलेली विषमता आहे किंवा अवघडपणा आहे तोही त्याच्या ठिकाणी राहत नाही। त्यामुळं मोक्षसिद्धी प्राप्त व्हायला सुगम असं त्याला होतं, सहजतेनं प्राप्त होत असतं। ऐसे कर्म करी तो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा। अशा प्रकारे जो कोणी सात्विक बुद्धीचा आहे तो आपल्या भागाला आलेली कर्म सोडूनही देत नाही। ते जे असेल ते कर्म तो करतोच, पण कर्म करत असताना आता त्याला संसार भय नाही, कारण त्याचं कर्म जे आहे ते बंधनाचं नाही ना, प्रवृत्ती दाखल नाही,
त्यामुळं जे होत असलेलं कर्म आहे ते निवृत्ती मार्गाकडेच जाणार आहे. मग संसाराचं भय कुठं? आणि मग ते जे काही करत असेल ते सगळं करण्यात तो जो कर्म करतो त्या कर्माचा संन्यास होतो. कर्मसंन्यास झाल्यामुळं मुमुक्षुशिवाय त्याला आता मोक्षत्वाशिवाय काय आहे? म्हणून त्या मुमुक्षूला मोक्षप्राप्ती हेच फळ प्राप्त होतं. तेथ जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ. तेव्हा हे सगळं जर त्याचं निवृत्ती मार्गपर म्हणजे संसारापासून बुद्धी बाजूला निघून आता कर्मफळाची आणि कर्माची दोन्ही आसक्ती त्याच्याकडे नाही, असं जो काही वाटचाल करतो आहे त्याच्या ठिकाणी आता मोक्ष मिळवायचाच किंवा मिळेलच ह्याचा भरवसा निश्चित आहे. मोक्षमार्गेच आहे. त्याच्या ठिकाणी जे काही मोक्षाला लागतं, मोक्षमार्गे आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त, हे सगळे ना भाग्य आहे, साधू प्राप्त झालेत आणि मोक्षाचा रस्ता आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी मोक्ष निश्चित आहे असा भरवसा होतो. म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना. तेव्हा आता त्याच्या ठिकाणी हे सगळं करत असताना त्याला आपण जे काही कर्म करतो ते संपूर्ण कर्म त्याच्याजवळनं कर्मसंन्यास प्राप्त झाला आणि जे काही कर्मसागरात त्याला आत्तापर्यंत जे होतं त्यातलं तो प्रवृत्ती काढून टाकली कर्मसागरात जाण्याची आणि त्या प्रवृत्तीचा योग्य स्थानी किंवा तिचं जे काही गरज आहे तिथंच. अर्थात काय असतं की जसं आपण म्हणतो की वासनेमुळं जन्म येतो, पण परमार्थप्राप्तीची सुद्धा वासनाच आहे, पण तिला सद्वासना असं म्हणतात. तेव्हा ही योग्य प्रवृत्ती निर्माण केली म्हणजे मग ह्या सगळ्यातनं जी काही बुडकुळीत आली बुडी मारली होती ती सगळी निघून कर्मातली बुडी निघून तो आता काय करत आहे? मोक्षमार्गाकडे निघालेला आहे. तृषार्था पाणीये जिने का पुरी पडलिया प्रवाहणे अंधकूपगता किरणे सूर्याचेनी. आता काय असतं की काही काही गोष्टीची कशी गरज असते ते दाखवलं. जसं तहान लागली की पाण्याचीच गरज असते. कोणीतरी पुरात वाहून चालला तर त्याच्यातनं त्याला काहीतरी आधार भेटावा, कोणीतरी त्या प्रवाहातनं त्याला दूर करावं म्हणजे मदतीची गरज त्याला असते. आणि एखादा अंधाऱ्या आडात पडला तर काहीतरी दिवा सूर्यकिरण काही उजेड आला म्हणजे त्यातनं रस्ता दिसेल आणि तो वर निघेल म्हणजे तिथं त्याची गरज असते. नाना पथ्येसी औषध लाहे तरी रोगे दाटला ही जिये का मीना जिव्हाळा होये जळाचा परी. आता त्याप्रमाणे जो आजारी मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी काय आहे की पथ्य पाणी हे व्यवस्थित राखलं जातं आणि मग त्याच्याजवळ काय आहे की आता जो काही अत्यंत जुना म्हणा कसलाही म्हणा जो काही आजार होता की तो आजार कितीही कसा असला तरी हे रोजचं जीवन काय आहे की औषध त्याचं पथ्य हे सगळं व्यवस्थित पाळत असल्यामुळं तो त्याच्यातून काय होतो बाजूला निघतो किंवा मरणावस्थेपासून त्याच्या ठिकाणी आता पुन्हा जगण्याची त्याला इच्छा राहते. जसं लहान माशाला पाण्यात ओलाव्याची गरज असते तो त्यात काय आहे पाणी थोडं जरी असलं तरी तो लहानसा असल्यामुळं त्यात राहू शकतो. तरी तया जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये प्रवर्तता जोडेची मोक्षू. तेव्हा एकंदरीत जसं आजाराला औषध पथ्य गरजेचं आहे, पाण्याला माशाला पाणी गरजेचं आहे, त्याप्रमाणे हे सगळं मोक्षप्राप्तीपर्यंत जाणारं जीवन जर प्राप्त व्हायचं असेल तर ती जीवनामध्ये दुसरं काहीच इच्छा नाही, अन्यथा कोणचा मार्ग राहिला नाही, फक्त मोक्षमार्गच त्याच्या ठिकाणी दिसतो.
म्हणून तो मोक्षाकडे जातो. हे करणीयाची आकडे जे ज्ञान आती चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाणं. एकंदरीत आता त्याच्या ठिकाणी काय आहे की प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग हे दोन्ही शोधण्याचा विवेक आहे. कशाला कर्तव्य म्हणावं कशाला अकर्तव्य म्हणावं हेही ज्याला कळतं आहे, त्यामुळं काय काय कर्म करायचं ते ज्ञानाच्या आधारावर चाललं आहे ना. मग कोणतंही होत असेल कर्म तर तिथं ज्ञान हजर असल्यामुळे त्या कर्मापासून त्याला हिताचंच होईल. आणि जे अकरणीय आहे त्या अकरणीयात आपोआपच तो बाजूला निघेल, कारण त्याच्याजवळ ज्ञान आहे, त्याच्याजवळ विवेक आहे. काय करावं काय करू नये हे त्याला कळतं आहे. जी तिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुके पडले जया. आता जे जे काही कर्म असतं की ज्या कर्मामुळं कामना जागे होतात आणि कामनेने काय होतं मनुष्य त्याच्यातच गुंतून राहतो, म्हणजे त्याच्यातून तो बाहेर पडेल असं नाही. आणि अर्थातच काम्य कर्म संसारातल्याच फळाची इच्छा करतो, आपोआप त्याच्या ठिकाणी संसार बंधन त्याला लागलं जातं. आणि मग जे जे कर्म घडलं ते सगळं अकृत्यपणाचं आहे. पण हा सात्विक बुद्धीचा विवेक असल्यामुळे असलं अकृत्यपणाचा कर्माची शिंतोडासुद्धा जवळ येऊ देत नाही. तिये कर्मी अकारी जन्ममरणसमयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची. अशा तऱ्हेनं जे काही कर्म होतं ते कर्म त्याच्यातून तर दूर निघालाच, पण आता त्याच्या ठिकाणी निषिद्ध अकरणीय अशी जी कर्म आहेत की ज्याने पुन्हा संसार मरण त्याचं भय मागं लागलेलंच असेल, या सगळ्यापासून बुद्धी काय करते आपली स्वतःची प्रवृत्ती त्यातनं काढून घेते. आणि मग त्याला जे काही असं पुढे येणारे निषिद्ध कर्म म्हणा काही अजून काय आहे की अकृत्य कर्म ह्यातनं सगळ्यातनं बुद्धी बाजूला निघाल्यामुळं बुद्धीला योग्य मार्ग सापडतो. हा जो गुंत्याचा मार्ग आहे, म्हणजे मनुष्याला जर विवेक जागा असेल तर त्याच्या हातून कर्मबंधनाकडं जाणं संसार भयाकडं जाणं हे वाचतं. आणि तो निवृत्ती मार्ग धारण करून जेणेकरून मोक्ष कसे प्राप्त होईल याचंच कर्म करत राहतो. पै अग्नी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी. आता थोडंसं काय केलं, अगोदरचा जो विचार होता की जे काही अकार्य कर्म आहे तिथून स्वतःची प्रवृत्ती मागच्या ओवीत त्यांनी सांगितलं की पळवतो. आता त्याला काय केलं, मांडणी अशी केली की जसं धडधडीत अग्नी पेटला आहे ती समोर आपल्याकडे येते म्हणल्यावर मनुष्य काय करेल, निघून जाईल दुसरीकडं, अग्नीच्या ह्याच्यात कसा जाईल. आणि जेव्हा काय आहे की मोठं काहीतरी काय आहे पाण्याचा साठा आहे मोठा, ह्यातनं पलीकडं जायचं कसं हे जर कळत असेल तर तो तरी कसा त्यात जाईल. शिवाय मोठा काय आहे दगदगीत काय आहे की एखादा नाग आहे किंवा शूळ आहे तो काय झाला आहे गरम असा आहे, तर त्याला तरी कोण हात लावायला जाईल. म्हणजे ह्याच्यातनं आपोआपच मनुष्य कसा बाजूला होतो. मागची प्रवृत्ती पळवी ह्याला हे उदाहरण दिलं, ह्यातनं कसा बाजूला जातो. का काळ याना धुंदू वातू देखोनी न घलवे हातू न वचवे खोपे आतू आगाचिया. आता दुसरी ओवी तशीच की अत्यंत काय आहे की काळा आणि अत्यंत विषारी असा नाग आहे. म्हणजे कळालं हे तर नाग आहे, कोण हात घालील त्याच्यात. हा जर असा आहे विषारी म्हणल्यानंतर त्याच्याकडं हात कोण नेतं आहे. आणि एखादी गुहा आहे आणि त्यात वाघ बसला बाहेरनं दिसतंय, कोण जाईल त्या गुहेकडं. तिथून जसं मनुष्य लांब लांब पळतो तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजय निस्संदेह बुद्धी जिये. एकंदरीत जे अकरणीय कर्म आहे ते पाहता क्षणी
सत्वगुणाचा मनुष्य कर्म करण्याच्या अगोदर ह्याचा परिणाम काय आहे, काय होईल ह्याचा परिणाम, ह्याचा तो विचार करतो. त्यामुळं त्याच्या ठिकाणी असले अकरणीय कर्माकडं त्याची जी बुद्धी ती जातच नाही. कारण एक गोष्ट करायला गेला तर त्यापासून परिणाम काय होतील याचा विचार त्या बुद्धीच्या ठिकाणी येत असल्यामुळं तसं कर्म त्याकडून होत नाही. तै वाढिले रांधोनी विखे, तेच जाणीजे मृत्यू न चुके, तेवी निषेधी का देखे बंधा तेजे. शिवाय जेवण वाढलं आहे, आता भूक तर लागली, पण असं समजलं की ह्या जेवणात विष आहे. कोण खायला लागले, कसा तिथं जाईल, कारण हे जर खाल्लं तर मृत्यूच आहे. मृत्यू चुकवायचा असेल तर न खाल्लेलं बरं, उपाशी राहिलेलं बरं, पण हे न खाणं बरं. तसं निषेधी कर्माकडं न जाणं बरं. निषेधी कर्माकडे गेलं तर बंधनं लागणारच आहेत. मग बंध भय भरिती, तिये निषिद्धी प्राप्ती, विनियोगू जाणे निवृत्ती कर्माची ये. त्यामुळं बंधाचं भय अगोदरच जागं झालेलं असल्यामुळे अशा निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होणं, बुद्धी तिकडं जाणं शक्य नसून त्या बुद्धीच्या ठिकाणी निवृत्ती धारण करायची. म्हणजे हे नको, कर्म करण्याच्या अगोदरच आहे आणि मग हे नको असा त्या बुद्धीच्या ठिकाणी विचार आल्यामुळं त्या निषिद्ध कर्मापासून बुद्धी दूर राहते. ऐसेनी कार्या कार्य विवेकी, प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी जिया परी. याप्रमाणे कार्य काय आहे, अकार्य काय आहे याचा विवेक. प्रवृत्ती कशासाठी असते तर तिथं संसाराचे सगळे मार्ग असतात. निवृत्ती कशासाठी असते तर तो मोक्ष मार्ग आहे. ह्या दोघाचा विचार ज्याच्या ठिकाणी आहे, खरं काय आहे खोटं काय आहे याची पारख ज्याच्या ठिकाणी आहे, अशी असणारी जी बुद्धी तिला सात्विक बुद्धी म्हणतात. तैसी कृत्याकृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणिपे बुद्धी ते चितू जाण. अशा तऱ्हेनं कृत्य आणि अकृत्य या दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी कशाने समजतात तर बुद्धीनेच. विवेकी बुद्धी असेल तर काय करायची गरज आहे ती त्या ठिकाणी जाणते आणि तीच बुद्धी अकृत्य जे असेल, करायचं नाही, काम्य म्हणा निषिद्ध म्हणा, ते नकार ठेवते किंवा तिकडं आपलं लक्षही जाऊ देत नाही, अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीलाच सात्विक बुद्धी असं म्हणतात. यया धर्ममधर्मंच कार्यंचा कार्यमेव च, अयथावत प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी. आता त्यानंतर हा जो काही 31वा श्लोक आहे त्यामध्ये अजून सांगतात असं की ज्या बुद्धीच्या ठिकाणी धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य असा जो काही असलेला द्वंद्व भाव आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी तो भेद नाही. ती जी बुद्धी आहे या निर्णयापर्यंत जात नाही. कशातनं आपला फायदा आहे, धर्मातनं आहे तर मग धर्माने वागा आणि अधर्मातला असला तर अधर्माने वागा. कर्तव्यात असला तर त्याप्रमाणे आपण प्राप्ती करून घेऊ आणि अकर्तव्याने फळ मिळत असेल तर ते करू. अशी जी काय आहे कुठलाही निवाडा न करणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीला राजस बुद्धी असं म्हटलं जातं. आणि बकाचा गावी घेपे क्षीरनीर सकलवी, का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. तसंच आता काय आहे, राजहंस असतो तो दूध आणि पाणी ह्याच्यामधला काय करतो की भेद काय असल मिसळ ते बाजूला करतो. मग त्याच्यामध्ये दूध पिऊन टाकतो, जेवढं त्या दुधात पाणी तेवढं तसंच ठेवतो. पण बगाळा तसलं काही नाही, सरसगट सगळं पिऊन टाकतो, पाणी पितो दूधही पितो. तसंच त्याच्या ठिकाणी निवड करण्याची क्षमता नाही कोणाच्या बगळ्याच्या ठिकाणी. तसं आंधळ्याच्या ठिकाणी आता दिवस आहे ना आता रात्र आहे ह्याची क्षमता नाही. त्याला कोणतरी सांगावं लागतं आता दिवस आहे बरं का किंवा आता रात्र आहे बरं का.
कारण दोन्ही गोष्टी त्याच्या दृष्टीने सारख्याच. जया फुलाचा मकरंदू फावे, तो काष्टे कोरू धावे, भ्रमरपणे नव्हे आव्हा जेवी. आता त्याच्यात एक आहे की जसं फुलातला मकरंद घ्यावा, कुठल्याही फुलाच्या पानालासुद्धा धक्का लागू देऊ नये इतक्या अलगद त्यातला मकरंद घ्यावा हे भुंग्याला कळतं. पण तोच भुंगा लाकडंसुद्धा पोखरतो. म्हणजे त्याच्या दृष्टीनं हा चांगला रस्ता आहे आणि हा आडवाट आहे, हे दोन्ही नाही. तैसी ये कार्या कार्ये, धर्माधर्मरूपे जिये, तिये न चोजविता जाये, जाणती जे का. त्याप्रमाणे काय केलं म्हणजे ते कार्य आहे किंवा योग्य कर्म आहे हे नाही, हे अयोग्य कर्म आहे हेही नाही. हे केलं असता धर्माप्रमाणे वागलं जातो त्यातलाही विचार नाही. असं केलं तर अधर्म होतो आहे हेही ज्या ठिकाणी नाही, हे जाणण्याची क्षमता त्या बुद्धीच्या ठिकाणी नाही. आगा डोळा विन मोतिये, घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथ. आता काय दुसरं एक असं उदाहरण दाखवलं की मोतीत पण पारक नाही. कारण मोती सगळ्यालाच दिसतात ना, तळहातात घेतलं तर कोणालाही दिसतं त्याला तो मोती. पण हा खोटा का खरा याचे पारक असणारालाच. मग त्यामुळं घेतला तर घेता तरी येईल, पण खरा घेतला का खोटा घेतला याची काहीच बुद्धीला पारक नसेल तर मात्र तो जो काही घेतला जातो आहे तो कसा असेल तसा. मग लागला तर चांगला लागेल, लागला तर वाईट म्हणजे असा कल्चरनं म्हणा किंवा खोटाही लागेल. तैसे अकरणीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे, दोन्ही जे का. तेव्हा एकंदरीत त्याच्याकडून जर काही घडलंच एखाद्या वेळेस की हे करणीय हे अकरणीय, हे सहज घडलं तर, आणि नसल तर त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखंच, करणीय काय ना अकरणीय काय. तो म्हणला ह्या कर्मात भेद मी नाही पाहत, त्याच्यापासून मला काय मिळतं आहे तेकडं माझं लक्ष असतं. ते गा बुद्धी चोखविशी, जाणतेथ राजसी, अक्षत टाकली जैसी मांदियेसी. तेव्हा एकंदरीत ही राजस बुद्धी. आता माऊलीने कसं एक आपल्या ठिकाणी असलेल्या प्रथेमधलं महत्त्वाचं गोष्ट आपल्याला समजून दिली की लग्न लागण्याला मनुष्य बराच सगळा वराट मंडळी जातात आणि नवरा नवरी कुठं स्टेजवर असेल नाही तर फार कुठंतरी मधीन केवढा तरी समुदायाकडं आणि उभा असतो. सगळ्याचीच अक्षता नवरीच्या अंगावर डोक्यावर पडत नाही, नवरा नवरी दूर, मग कुणाच्या अंगावर पडते. म्हणून मग अक्षत टाकली जैसी मांदियेसी, लग्नाला गेला आणि टाकले सगळ्या वराड्याच्याच अंगावर अक्षता. तशी ही बुद्धी कुणीकडं काय याचा काही तिला निवाडा नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव